नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलो पहा बॉम्बे उच्च न्यायालयावर होऊ घातलेला 26 एप्रिलचा पेपर आणि जेही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे 2018 ते 2025 या वर्षामध्ये विचारलेले हे महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. चला तर आपण वेळ न दवडता आजच्या सेशनला सुरुवात करू. तत्पूर्वी जे तुम्ही मागचे जे काही 4 लेक्चर पडलेले आहेत आपल्या यूट्यूबवर ते जर पाहिले नसतील तर ते पहिले पाहून घ्या आणि नंतर हे लेक्चर पहा. चला तर आपण पहा आज महत्त्वाचे 50 क्वेश्चन आले आहेत तुमच्यासाठी. ओके, तर पहिला क्वेश्चन पहा. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर प्रत्येक पेपरमध्ये एक तरी प्रश्न विचारला चालला आता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? एकदम इझी प्रश्न विचारतात, एकदम काय असा हार्ड विचारत नाहीत छत्रपती शिवरायाबद्दल. तर राज्याभिषेक आपल्याला माहिती आहे 1674ला झाला. याची तारीख पण विचारू शकतात. 6 जून 1674ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. कुठे झाला? रायगड या किल्ल्यावर झाला. लक्षात ठेवा रायगड. त्यानंतर काय म्हणू आपण, ही रायगड ही राजधानी झाली होती. लक्षात ठेवा. ओके, स्वराज्याची राजधानी म्हणून आपण. त्याच्या आधी राजगड होती 25 वर्षे आणि दुसरी राजधानी रायगड. येथूनच छत्रपती शिवरायांना आपला कारभार पाहिला. लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा 1674ला राज्याभिषेक झाला तो कोणी केला हे विचारतात. त्यावेळेस ते काशीचे उत्तरेकडील उत्तर प्रदेश म्हणू आपण, उत्तर प्रदेश किंवा उत्तरेकडील काशी येथील गागा भट आले होते. लक्षात ठेवा, विद्वान भट होते ते. तर गागा भट यावर प्रश्न विचारतात. ओके, त्यांचा राज्याभिषेक जे म्हणतो आपण ते कोणी केला? गागा भट. ओके, या विद्वानांनी केलं. लक्षात ठेवा. तर 1680 पाहतो आपण. 1680ला छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1680ला. 1666ला त्यांच्याबद्दल एक महत्त्वाचं आहे. 1666ला छत्रपती शिवरायात औरंगजेबाच्या आग्र्याहून सुटका केली होती त्यांनी. लक्षात ठेवा. तर हे 1666 वर्ष लक्षात ठेवा. इथून आग्र्याहून सुटका झाली होती त्यांची. आग्रा सुटका. लक्षात ठेवा हे शब्द लक्षात ठेवा. आग्रा सुटका 1666 म्हणजे महत्त्वाची गोष्टी आहेत. 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला होता. लक्षात ठेवा, वयाच्या 50व्या वर्षी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया, वाघाची राजधानी? तर सर्वाधिक वाघ आपल्याला माहिती आहे कुठे आढळतात? पूर्व विदर्भामध्ये. पूर्व विदर्भामध्ये आढळण्यामागचं कारण काय आहे? पूर्व विदर्भामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. पहिले उत्तर पाहायचं काय तर ती टायगर कॅपिटल्स ऑफ इंडिया ही राजधानी नागपूर आहे. ओके, तर ही राजधानी कुठे आहे? नागपूर. कारण पूर्व विदर्भाकडे किंवा विदर्भामध्ये आपण काय पाहतो? बहुतांशी जे काय आहे व्याघ्र प्रकल्प पाहतो. त्याच्यामधला महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आपण नागपूरमधला पाहतो, पेंच व्याघ्र प्रकल्प. पेंच व्याघ्र याला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव आहे. पंडित नेहरू यांचे नाव आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहतो दुसरा कोणता? ओके, मेळघाट व्याघ्र प्रकल्प पाहतो. मेळघाट पाहतो. त्याच्यानंतर आपण पाहतो बोर व्याघ्र प्रकल्प वर्ध्याचा, बोर. त्यानंतर नवेगाव नागझिरा पाहतो आपण. नवेगाव नागझिरा. सर्वात जुना आणि क्षेत्रफळाने सर्वाधिक जास्त पाहतो आपण ताडोबा. हे सर्व तुम्हाला कुठे दिसतात? विदर्भामध्ये दिसतात. लक्षात ठेवा. ओके, पूर्व विदर्भामध्ये आणि विदर्भामध्ये. म्हणून नागपूरला आपण काय म्हणतो? कॅपिटल ऑफ इंडिया. कशाची? टायगरची राजधानी. कारण सर्वाधिक जास्त व्याघ्र प्रकल्प किंवा वाघांची संख्या ही आपल्याला जास्त कुठे दिसते? नागपूरला दिसते. ओके, नागपूरमध्ये वाघाची म्हणजे या प्रशासकीय विभागामध्ये किंवा प्रादेशिक विभागामध्ये नागपूरच्या आपल्या विदर्भामध्ये सर्वाधिक जास्त वाघाची संख्या आणि व्याघ्र प्रकल्प बी आहेत. ओके, त्याच्यानंतर पहा नाशिकला कॅपिटल ऑफ वाईन म्हटलं जाते. वाईन, दारू. कारण इथे द्राक्षाचं उत्पादन सर्वाधिक आहे. कुठं? नाशिकला. तर ते पण लक्षात ठेवा, कॅपिटल ऑफ वाईन. पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो. ओके, पूर्वेकडलं ऑक्सफर्ड म्हटलं जाते पुण्याला. ओके, आणि सांस्कृतिक राजधानी लिहून देऊ का? कधी कधी मला कमेंट करून सांगा सर, काही तोंडी सांगा किंवा हे म्हणजे कळते मला बी. ओके, काही वेळा हे प्रश्न विचारतात बरं, सांस्कृतिक राजधानी. पण लेक्चर वाढू नये यासाठी मी बराच प्रयत्न करतो. सांस्कृतिक राजधानी म्हणा. विद्येचे माहेरघर तुम्हाला माहीतच असेल. त्यानंतर पूर्वेकडील ऑक्सफर्ड पण म्हटलं जाते. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. ओके, आणि महाराष्ट्राची राजधानी आहे त्याच्यानंतर. ओके, लक्षात ठेवा 7 बेटांचं शहर आहे मुंबई. हे 7 बेटांचं शहर आहे, यावर विचारतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. संसदेचे वरिष्ठ सभागृह. संसदेचे पहिले कनिष्ठ सभागृह माहीत पाहिजे. कनिष्ठ सभागृह विधानसभा आहे. कनिष्ठ सभागृह विधानसभा आहे. काय? विधानसभेचा आमदार होण्यासाठी वयाचे वर्ष लागतात 25 वर्ष वय. इथं वय किती लागते? 25 वर्ष. मग वरिष्ठ काय आहे? वरिष्ठ आहे राज्यसभा. काय म्हणतो आपण? संसदेची. विधानसभा सांगितली मी आपण कनिष्ठच आहे. पहिले आपण सविस्तर पाहू. याचं उत्तर पहा, डिलीट करतो डायरेक्ट. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा.
संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? राज्यसभा. ओके, मग संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे, तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. होय, काही याच्यामध्ये निवडणुका होत नाहीत. स्थायी सभागृह आहे. यांच्यामधला जो सदस्य असतो तो 6 वर्षासाठी निवडला असतो, 6 वर्षासाठी. आणि दर 2 वर्षाने 1/3 सदस्य निवृत्त होतात याच्यातले, 1/3 सदस्य. आणि याच्यामधला खासदार किंवा सदस्य होण्यासाठी वयाचे 30 वर्ष लागतात. लक्षात ठेवा, वयाचे 30 वर्ष वय लागते. वय किती लागते? 30 वर्ष. म्हणून हे वरिष्ठ सभागृह आहे संसदेचं. कनिष्ठ सभागृह कोणतं आहे? लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे? लोकसभा. इथे आपण पाहतो 543 सध्या सदस्य आहेत. 543 अँग्लो इंडियन रद्द झालेला आहे सध्या. ओके, अँग्लो इंडियन रद्द आहे, लक्षात ठेवा. तर 543 आहे सध्या. आणि लोकसभा एक कनिष्ठ सभागृह आहे. कनिष्ठ सभागृह म्हणजे याला काय म्हणू आपण? सदस्य होण्यासाठी, खासदार होण्यासाठी वयाचे 25 वर्ष वय लागते. 25 वर्ष वय लागते, लक्षात ठेवा. ओके, म्हणून एक कनिष्ठ सभागृह आहे आणि अस्थायी आहे, कारण 5 वर्षाच्या निवडणुका होतात जे जनतेकडून निवडून दिले जातात इथे खासदार, लक्षात ठेवा. ओके, जसे की आपल्या महाराष्ट्रात किती आहेत लोकसभा क्षेत्र? 48 आहेत, लक्षात ठेवा. ओके, तर लोकसभा ही प्रत्यक्ष सभागृह आहे, कनिष्ठ सभागृह आहे आणि अस्थायी सभागृह आहे, कारण 5 वर्षांना बदलते, लक्षात ठेवा. निवडणुका होतात. विधानसभा लोकसभेसारखंच आहे. विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो आणि इथला पण सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्ष लागते? 25 वर्ष वयोमर्यादा लागते. 25 वर्ष वय लागते. आणि हे कनिष्ठ सभागृह आहे विधानसभा. विधानसभेचा नेता कोण असतो? मुख्यमंत्री. ओके, ज्याही बहुपक्षाला जास्त मतदार आहे त्याचा काय म्हणतो आपण? मुख्यमंत्री होतो. आणि लोकसभेमध्ये जो पंतप्रधान होतो त्या पक्षाला बहुमत असेल, लक्षात ठेवा. तिकडे लोकसभा, विधानसभा कनिष्ठमध्ये, राज्यसभा विधान परिषद वरिष्ठमध्ये. विधान परिषद पहा. विधान परिषद कलम 171, कलम 169. ओके, विधान परिषद संबंधित आहे. विधान परिषद हे 28 राज्यापैकी फक्त 6लाच आहे, लक्षात ठेवा. 28 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्याच्यापैकी फक्त 6 राज्यालाच विधान परिषद आहे. ओके, कारण ते विधानसभा ठरवत असते विधान परिषद ठेवायची की नाही राज्यामध्ये. ओके, तर विधान परिषद असणारे 6 राज्य नेहमी विचारतात प्रश्न. तर विधान परिषद 6 असणारे राज्य पहिले पहा. याच्यामध्ये पहिले येते पहा उत्तर प्रदेश. आपण उत्तरेकडून घेऊ. उत्तर प्रदेशला विधान परिषद आहे आणि याच्यामध्ये सर्वाधिक जास्त सदस्य आहेत, 100 सदस्य आहेत. त्याच्यावर प्रश्न होते तयार. जेवढे प्रश्न तयार होतात सोप्या मी सारं सांगतो. इथं 100 सदस्य सर्वाधिक जास्त आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे आमदार आहेत. ओके, 100 आमदार आहेत त्याच्यामध्ये. दुसरं आहे आपलं महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहतो किती आहेत? 78 काय म्हणू आपण इथं सदस्य म्हणजे आमदार आहेत, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर 3ऱ्या नंबरला पहा काय पहा. त्याच्यानंतर येते पहा कर्नाटकला आहे. इथं बिहार राहिलं पण राहू द्या. कर्नाटकला आहेत 75 सदस्य. ओके, आमदार. त्याच्यानंतर कर्नाटक झालं की बिहार घेऊ आपण. बिहार वर पाहिजे होतं. नंतर दक्षिणेकडले राज्य बिहारला 75. लक्षात ठेवायसाठी कसं आहे? पहिले उत्तरेकडे लक्षात ठेवायचे आणि नंतर दक्षिणेकडले. बिहार आहे 75 आमदार. आणि नंतर कोणता आहे पहा? बिहार नंतर आहे तेलंगणा. इथं आंध्र प्रदेश घेऊ आपण. आंध्र प्रदेश आहे 58. ओके, एवढं डीपमध्ये नाही पण सांगतो मी. याच्यामधलं विचारू शकता. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात विचारतात. ओके, 6 आहेत. किती आहेत? 28 पैकी 6. आणि 6वी पहा कोण आहे? तेलंगणा, जे की आंध्र प्रदेशमधूनच 2014ला निघलं पाहतो आपण. तेलंगणा. ओके, तेलंगणा पाहतो आपण. इथं 40 आहेत. ओके, कमीत कमी 40 असावं. ओके, 1/3 सदस्यापेक्षा जास्त बी नसावं विधानसभेच्या. तर असा काही नियम आहे विधान परिषदेचा. तर याच्यामधले हे 6 राज्य पाठच करून घ्या. याच्यामधला प्रश्न विचारतात पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही. ओके, नसलेला पर्याय शोधा म्हणून सांगतात. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार. सर्वाधिक जर म्हटलं तर यावर प्रश्न विचारतात. 100 आमदार आहेत सर्वाधिक कुठं? उत्तर प्रदेशमध्ये. ओके, बाकी लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे, विधानसभा कनिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा वरिष्ठ आहे आणि विधान परिषद राज्य विधिमंडळामधलं वरिष्ठ सभागृह आहे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. 2024मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार चालू घडामोडीचे मी लेक्चर घेतलेले आहेत, जे की परीक्षेला विचारले जातात. पोलीस भरती म्हणून मी घेतलेले आहेत, परंतु या तुमच्या परीक्षेला 100% तुम्हाला उपयोगी पडणार आहेत बॉम्बे उच्च न्यायालयाला. कारण आपण एकदम जे काही प्रश्न विचारले जातात तशावरच घेतले आहेत. तर महाराष्ट्र भूषण 2024चा पुरस्कार कोणाला भेटला पहा. तर राम सुतार यांना मिळाला 100व्या वर्षावर, त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त.
त्याला पद्मविभूषण भेटलेलं आहे कारण राम सुतार यांनी जे काय आपण जगातला सर्वात मोठा उंच पुतळा पाहतो, ओके, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेलचा 182 मीटरचा पुतळा यांनी केलेला, लक्षात ठेवा. जवळपास 400च्या वर गांधीजीचे पुतळे बनवले आहेत वेगवेगळ्या देशामध्ये, पण जगामध्ये बी. तर एवढे मोठे वास्तुविशारद म्हणजे कलाकार होते, कला, ओके. तर त्याला अजून काय म्हणू आपण, जे काही संसदेमधला ध्यानमुद्रेमधला गांधीजीचा पुतळा आहे तेही त्यांनीच बनवला. जे की इंदू मिलमध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता आहे तेही त्यांनीच बनवला. त्याच्यानंतर आता त्यांचं निधन झालं गेल्या वर्षी 2025ला, ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे दिल्लीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा पण राम सुतार यांनी बनवला, लक्षात ठेवा. याला पद्मविभूषण वगैरे हे पण पुरस्कार आहेत, ओके. भारतातला सर्वोच्च पुरस्कारामधला 2 नंबरचा पद्मविभूषण पण त्यांना आता मिळालेला आहे, तर राम सुतार यांना. तर महाराष्ट्र भूषण यांना मिळालेला आहे 2024चा, कोणाला, राम सुतार यांना. अशोक सराफला पहा 2023चा मिळाला. कला या क्षेत्रासाठी अशोक सराफ सर्वांनाच परिचित आहेत. 2021चा आशा भोसलेला आहे आणि जवळपास बरेच गाणे गायलेले आहेत, लक्षात ठेवा. पहिले वर्ल्ड याच्यामध्ये रेकॉर्ड त्यांचं होतं, सर्वात जास्त गाण्यामध्ये, आता बी आहे त्यांचं रेकॉर्ड. सर्वाधिक जास्त गाण्यामध्ये लता मंगेशकरचं रेकॉर्ड तोडलं, कितीतरी गाणे गायलेले आहेत, ओके. बरेच हजार गाणे, कितीतरी 11,000च्या वर गाणे गायले आहेत, ओके. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे सर्वाधिक जास्त गाणे गायल्याबद्दल. विजय भटकर यांना 1999लाच मिळालं, लक्षात ठेवा. विजय भटकर आपल्याला माहीत आहे, ओके. तर राम सुतार यांना मिळाला, ओके. त्यांनी बरेच पुतळे उभारलेले आहेत, लक्षात ठेवा, ओके. तर राम सुतार, लक्षात ठेवा, यावर प्रश्न 100% विचारतात. 2024चा काय म्हणू आपण त्याला, महाराष्ट्र भूषण आहे, महत्त्वाचा पुरस्कार आहे. महाराष्ट्र भूषण जो पुरस्कार आहे याचा निधी जवळपास पहा, काय म्हणू आपण, पहा 25 लाख रोख रक्कम दिली जाते याच्यात, 25 लाख, ओके. मानपत्र दिलं जाते, स्मृतिचिन्ह दिलं जाते, 25 लाख. आणि हे पुरस्कार चालू झाला 1995ला, ओके. पु ल देशपांडेला पहिला दिला, पहिला कोणाला दिला महाराष्ट्र भूषण, पु ल देशपांडे, ओके. पु ल देशपांडे यांना दिला, ओके. पु ल देशपांडे यांना दिला. पहिले सुरुवातीला 1 लाखाचं बक्षीस होतं, ओके, रोख रक्कम. नंतर वाढत आता सध्या 25 लाख आहे, लक्षात ठेवा, ओके. महाराष्ट्र भूषण पुरस्कार एक महत्त्वाचा पुरस्कार आहे महाराष्ट्राचा. भारतरत्न पुरस्कार मिळणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? महाराष्ट्रीयन व्यक्ती पहिली आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि आत्तापर्यंत सर्वाधिक वयस्कर आपण म्हणू की ज्यांना 100व्या वर्षी त्यांच्या वाढदिवसात 1958ला हा पुरस्कार दिला, पहिला, ओके. जे पहिला म्हणजे पहिले महाराष्ट्रीयन, पहिला श्री राजगोपालचारी यांनी याला दिला होता, ओके. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आणि सी व्ही रमन यांना दिला होता, 3 जणांना दिला होता पहिला. 1954ला भारतरत्नची सुरुवात झाली होती. भारतरत्न सुरुवात कधी झाली होती? 1954ला, ओके. 1954ला सुरुवात झाली होती आणि 3घाला त्याच वर्षी दिला होता. 3घामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन, ओके. त्याच्यानंतर सी राजगोपालचारी, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, ओके. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरचे पहिले गव्हर्नर जनरल आणि शेवटचे गव्हर्नर जनरल, नंतर राष्ट्रपती पद आलं, ओके. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो सी व्ही रमन या शास्त्रज्ञान दिलं होता. तर लता मंगेशकर यांना पण मिळाला आहे 2002चा पुरस्कार, 2002 आहे, महाराष्ट्रीयन आहे, ओके. तर महर्षी धोंडो केशव यांना मिळालेला आहे. SNDT या महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली होती, लक्षात ठेवा, ओके. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था त्यांनी चालू केली होती, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, ओके. महिला शिक्षणासंबंधी आणि महिला विधवा संबंधित त्यांनी बरंच कार्य केलं होतं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958चा महाराष्ट्राचा जो पहिला व्यक्ती असेल तर तो महर्षी धोंडो केशव कर्वे प्राप्त करणारे भारतरत्न पुरस्कार, ओके. तर याच्यामध्ये विनोबा भावे यांना पण मिळाला 1983ला त्यांच्या मृत्यूनंतर, ओके. ते महाराष्ट्रीयन आहेत. पंडित भीमसेन जोशी यांना 2009चा मिळालेला आहे, ओके. शास्त्रीय संगीतकार, शास्त्रीय गीतकार होते ते, गायक, शास्त्रीय गायचे, लक्षात ठेवा. मिले सूर मेरा तुम्हारा हे त्यांचं प्रसिद्ध आपण गाणं पाहतो, लक्षात ठेवा, ओके. मिले सूर मेरा. तर पंडित भीमसेन जोशी यांना 2009चा मिळालेला आहे, ओके. बाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत जे महाराष्ट्रामध्ये गणले जाते. नंतर ओके टाटा आहेत, यांना बी दिला होता, ओके. बऱ्याच जणांना दिला आहे, जवळपास 9 जणांना महाराष्ट्रांच्या यांना भेटालेला आहे, लक्षात. नंतर नानाजी देशमुख, सचिन तेंडुलकर 2014चे पाहतो आपण, हे महाराष्ट्रात येत आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान आहे, 3,42,000, ओके. 239 चौरस किमी आहे याचं क्षेत्रफळ, कोणाचं? राजस्थानचं, ओके. 3,42,239 चौरस किलोमीटर, ओके. त्यानंतर दुसरं येते मध्य प्रदेश, 3,08,000
252 चौरस किलोमीटर. म्हणजे फरक पाहिला, एवढं काय विचारत नाहीत आकडेवारीमध्ये, सर एवढं करावं लागतं का आम्हाला, नाही. ओके, तर 3,08,252 चौरस किलोमीटर हे आहे मध्य प्रदेशचं. लक्षात ठेवा, 2 नंबरला आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश काय आहे, 2 नंबरला आहे. 1 नंबरला आहे राजस्थान. आणि नंतर दिसते महाराष्ट्र, 3,07,713 चौरस किलोमीटर. ओके, चौकी. त्यानंतर येते उत्तर प्रदेश. पहा, उत्तर प्रदेश येते 2,40,928 चौकिमी. तर याच्यामध्ये फरक पहा, मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूपच कमी आहे. ओके, जवळपास 10% जे काय आपण म्हणतो क्षेत्रफळ, 10.4% हे एकट्या पूर्ण भारताचं जे काय 32 लाख क्षेत्रफळ पाहतो आपण, 32 लाखाच्या वर आहे लक्षात ठेवा, तर ते क्षेत्रफळ आपण पाहतो, तर त्याच्यामध्ये 10% जे म्हणतो 10.4 हे एकट्या राजस्थानच हे केलेलं आहे लक्षात ठेवा, कारण सर्वात मोठा तो काय क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य आहे. त्यानंतर महाराष्ट्र 9.36 आहे, 9.36 महाराष्ट्रानं व्यापलेला आहे. ओके, भारताच्या कंपेरिंगनं. ओके, 9.36 आणि 9.37 आपण पाहतो मध्य प्रदेश. विचारतात आकडेवारी, मध्य प्रदेशने किती केलं आहे, 9.37. जरासंच मोठा आहे ना. ओके, तर हे आकडेवारी लक्षात ठेवा, हे नोट करा. मी जेवढंही करायलो वही पेन घ्या आणि नोट करा. पूर्ण ते एकदम डिटेलमध्ये जाऊ शकत नाही, खूप लेंदी आणि मोठं लेक्चर होते लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल की MPSCचं लेक्चर चालू आहे काय, पण एवढं डीपमध्ये नाही. हे जे काय शॉर्ट लिहून द्यायला ते लक्षात ठेवा. हे महाराष्ट्रानं व्यापलेलं आहे पूर्ण जे काय आपलं 32 लाख क्षेत्रफळ आहे. ओके, त्याच्यामधले 9.36 म्हणजेच काय पाहिलं आपण, 3,07,713 मधलं 9.36 आपण व्यापलेलं आहे क्षेत्रफळ. ओके, पूर्ण 100%मध्ये 9.37 मध्य प्रदेशनं, आणि त्याच्यानंतर जवळपास 7% उत्तर प्रदेशनं. ओके, सर्वाधिक लोकसंख्येचं जर राज्य विचारलं सध्या बिन 2011च्या नुसार बी लोकसंख्येत सर्वात मोठे राज्य कोणते आहे पहा लोकसंख्येत, तर इथे तुम्हाला दिसते एक महत्त्वाचं, उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास आता 24.25 कोटीच्या घरामध्ये आहे उत्तर प्रदेश. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर म्हटलं आत्तानुसार, तर बिहारनं आपल्याला पिछडीवर पाडलं. बिहार 2 नंबरला गेलं आणि 3 नंबरला महाराष्ट्र गेलं. 13 कोटीच्या घरात आहे, ते 12.5 कोटीच्या आपण घरात आहोत. ओके, अंदाजानुसार आता जनगणना चालू आहे. ओके, जनगणना चालू आहे, 27मध्ये होईल पूर्ण. तर हे पहा, याच्यामध्ये बरेच रिलेटेड क्वेश्चन आहेत. तर हे लोकसंख्येने सांगितलं उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र. 2011 नुसार जर प्रश्न विचारला तर महाराष्ट्र 2 नंबरला 11,23,00,000 होती. ओके, त्याची 19 कोटी होती उत्तर प्रदेशची, आणि 10 कोटी जवळपास कोणाची होती, बिहारची होती 2011च्या लोकसंख्येनुसार. चले जाओ चळवळ कोणाची होती. ओके, चले जाओ चळवळ, भारत छोडो आंदोलन पाहतो आपण, 1942 सर्वात शेवटचं आंदोलन म्हणून आपण भारत छोडो आंदोलन. चले जाओ, करेंगे या मरेंगे ही घोषणा दिली होती आपण गवालिया टँक मैदानावर. तो प्रश्न विचारतात. 1942ला गवालिया टँक मैदान तेव्हा नाव होतं. हे गवालिया टँक मैदानाचं उत्तर येते लक्षात ठेवा. गवालिया टँक मैदानावर दिली होती ही घोषणा, गवालिया टँक. आता याला आझाद मैदान म्हणतात, आझाद मैदान. या आझाद मैदानावर गांधीजींनी घोषणा दिली होती, करेंगे या मरेंगे चले जाओ. ओके, भारत छोडो म्हणू आपण त्याला. तर 1942चं महत्त्वाचं आंदोलन पाहतो आपण, चले जाओ चळवळ होते लक्षात ठेवा 1942ची गांधीजीची. 1920चं होतं असहकार आंदोलन. 1930चं पाहतो आपण सविनय कायदेभंग. 1930ला कोणतं सुरू केलं होतं, सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग, मिठात सत्याग्रह म्हणतो आपण. ओके, लक्षात ठेवा. नंतर त्यांच्या सरकारी शाळा, विद्यापीठे यावर बहिष्कार, न्यायालय यावर बहिष्कार, त्यांच्या वस्तूवर बहिष्कार, त्यांच्या कापडावर बहिष्कार आपण पाहतो. सविनय कायदेभंग. ओके, सळो की पळो करून सोडलं होतं कायदेभंग. ओके, कोण, गांधीजींनी. लक्षात ठेवा, सविनय कायदेभंग 1930ला झाला होता. ओके, आणि 1947ला भारत स्वातंत्र्य झालं लक्षात ठेवा. ओके, आणि 1940ला एक महत्त्वाचं आहे, वैयक्तिक सत्याग्रह सुरू केले होते. वैयक्तिक सत्याग्रह. ओके, तर वैयक्तिक सत्याग्रही पहिले कोण होते, विनोबा भावे. ओके, विनोबा भावे. आध्यात्मिक वारसदार म्हणतात त्यांना महात्मा गांधीजी. विनोबा भावेला काय म्हणतात, आध्यात्मिक वारसदार. मी जे काही बोलतो ते नोट करत जा, कारण प्रत्येक गोष्ट लिहून द्यायला होणार नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर कुठे आहे, नाशिकला आहे. 1567 मीटर आहे लक्षात ठेवा. 2 नंबरचा आहे.
याच्यामध्ये सर्वात परिचित आहे, तुम्हाला बी माहीत आहे, कसा मी हसतो. क सा मी हसतो. ओके. कसा म्हणजे कळसूबाई, सर्वाधिक उंच शिखर कळसूबाई, 1646. कुठे आहे? अहिल्यानगरमध्ये. अहिल्यानगरमध्ये. कुठे? अकोले तालुका. अकोले तालुका विचारतात, तालुका विचारतात मेन. ओके. त्यानंतर साल्हेर पाहिला आपण, नाशिक. साल्हेर पाहिलो आपण, डबल घेतो ना, डबल रिव्हिजन व्हायला काही नाही. साल्हेर नाशिक. ओके. 1567. ओके. नाशिकला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर कसावी, हे काय आहे? महाबळेश्वर. ओके. कसा मी हसतो. सातारा 1438. ओके. हरिश्चंद्रगड 1424. ओके. महाबळेश्वर सातारा. ओके. हरिश्चंद्रगड कुठला आहे? अहिल्यानगर. त्यानंतर सप्तशृंगी नाशिक, वणीचं. सप्तशृंगी 1416 नाशिक वणी येत आहे, लक्षात ठेवा. खूप ओके. लेक्चर मोठं होईल म्हणून फास्ट करायलो. तुम्ही लिहा, नोट करा, कारण हे प्रश्न असे विचारतात. तुम्ही वाचला असेल तरी नोट करून घ्या, पुन्हा रिवाईज होते. ओके. कसा मी असतो? तोरणा 1404. कुठे आहे? पुणे. ओके. पुन्हा एकदा रिवाईज करतो पहा. तर साल्हेर हे जे शिखर आहे 2 नंबरचं महाराष्ट्रातील, दुसऱ्या क्रमांकाचं. पहिलं कोणतं आहे? कळसूबाई आहे, लक्षात ठेवा. ओके. पहिलं कोणतं आहे? कळसूबाई. 2 नंबर आहे साल्हेर. 3 नंबर महाबळेश्वर. तर कोणतं आहे? साल्हेर आहे, जे नाशिकमध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके. साल्हेर हे शिखर 1567 मीटरचं नाशिकमध्ये आहे. सातारामध्ये महाबळेश्वर आहे, पुण्यामध्ये तोरणा आहे. ओके. अहिल्यानगरला आपण पाहिलं कोणतं? कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्यसंख्या किती आहे? महाराष्ट्र विधान परिषद सदस्यसंख्या किती आहे सध्या? विधान परिषद 78 आहे. मगाशी सांगितलं तुम्हाला किती आहे? 78. त्यानंतर तुम्हाला उत्तर प्रदेशचं मी सांगितलं सर्वाधिक आहे कुठली? उत्तर प्रदेशची म्हणून 100. ओके. विधान परिषद 6 राज्यामध्ये आहेत, ते 6 राज्य पाहून घ्या, लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या 6 राज्यामध्ये विधान परिषदात. ओके. काही राज्याच्या रद्द झालेल्या आहेत, विधानसभाच करू शकते ते. ओके. 288 विधानसभेची सदस्यसंख्या, एवढे आमदार आहेत विधानसभा. आता वाढणार आहे म्हणते, कारण 816 खासदार होणार आहेत, तेव्हा 288 जवळपास 300च्या घरामध्ये जाणार आहे. पण अजून काही नक्की नाही, लक्षात ठेवा. ओके. आणि आपले खासदार बी 72 होणार आहेत, पण अजून ते चालू आहे प्रोसेस. त्याच्यावर 48 लोकसभा क्षेत्र आहेत आपल्या याच्यामध्ये. 48 लोकसभा क्षेत्र आहेत. ओके. लोकसभा क्षेत्रामध्ये 5 SCला राखीव आहेत आणि 4 STला राखीव आहेत. तेवढं विचारलं नाही तुम्हाला. 19 काय आहे? राज्यसभेमध्ये राखीव आहे. ते राज्यसभे महाराष्ट्रातले किती खासदार जातात? 19 जातात, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातले राज्यसभेवर किती जातात? 19 जातात. सर्वाधिक कुठे जातात? उत्तर प्रदेशची. उत्तर प्रदेश राज्यसभेवर किती जातात? उत्तर प्रदेश राज्यसभेवर किती जातात? 31 जातात, लक्षात ठेवा. ओके. लक्षात. बाकी 18 वगैरे पाहतो आपण. तामिळनाडू वगैरे नाही, तामिळनाडू नाही, विधान परिषदनं राज्यसभा हो तामिळनाडू 18 जातात. ओके. त्यानंतर पहा 78 आहेत विधान परिषदेचे, 288 आहेत कोणाचे? महाराष्ट्राच्या विधान सभेचे, 48 लोकसभा क्षेत्राचे आणि राज्यसभेचे 19. याच्यामध्ये सर्वाधिक महत्त्व लक्षात ठेवा पोरो. उत्तर प्रदेशचे विधानसभेमध्ये किती आहेत? उत्तर प्रदेश एक लक्षात ठेवा, कारण सर्वाधिक असलं की विचारतात. तर उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये 403 आमदार राहतात, लक्षात ठेवा. आणि खासदार किती राहतात याचे? खासदार आहेत त्याचे 80. ओके. आता जर वाढले तर ते किती होतील? 120च्या घरामध्ये जाणार. 80 खासदार आहेत, लक्षात ठेवा. ओके. सर्वाधिक म्हणलं तर विचारतात, लक्षात ठेवा. बाकी आपण सिक्कीम वगैरे पाहतो, मिझोराम येथे एकच खासदार आहेत. ओके. अजिंठा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी दिला? युनेस्को पाहतो आपण. ओके. जागतिक वारसाचा दर्जा एकाच वर्षी 4 जणांना दिला होता. त्या वर्षी आपण पाहतो वेरूळ अजिंठा एक लेणी, अजिंठा एक लेणी आणि लाल किल्ला आग्र्याचा आणि हे महत्त्वाचं काय आपलं ताजमहल या 4 जणांना आपण युनेस्कोमध्ये दर्जा दिला होता, लक्षात ठेवा. ओके. याच्यामध्ये काय म्हणू आपण 1983मध्ये अजिंठा, याच्यामध्ये लक्षात ठेवा 1983मध्ये इथं करतो मी, तिथं आहेच.
1983मध्ये विचारू शकतात. अजून डीपमध्ये कसा बी आला तरी प्रश्न विचारतात. दुसऱ्या परीक्षेला तुम्हाला कामी पडते. अजिंठा, ओके. त्यानंतर वेरूळ, एलोवेरा लेणी म्हणतो आपण, एलोवेरा लेणी, वेरूळ, वेरूळा झालं ते वेरूळ, ओके. वेरूळ, वेरूळ पहा. त्यानंतर लाल किल्ला, लाल किल्ला. त्याच्यानंतर पाहतो आपण, पहा काय पाहतो आपण, ताजमहल, ओके. ताजमहल. 1987मध्ये आपण पाहतो एलिफंटा लेणी, ओके. एलिफंटा, ओके. बाकी दिलं आहे. आता सध्या 2025ला मला वाटते छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले घेतल्यामधले आहेत. त्याच्यामध्ये 11 महाराष्ट्रातले आहेत आणि एक तामिळनाडूचा जिंजी किल्ला म्हणून आहे, ओके. त्याच्यामध्ये शिवनेरी आहे, रायगड आहे, राजगड आहे, लोहगड आहे, प्रतापगड आहे, ओके. त्याच्यानंतर तोरणा आहे वाटते, ओके. खांदेरी आहे, सिंधुदुर्ग आहे, ओके. बरेच आहे, विजयदुर्ग आहे. तर असे किल्ले याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर 11 किल्ले आहेत. सह्याद्री पण याच्यामध्ये आहे युनेस्कोमध्ये, ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अमृतानुभव हा ग्रंथाची रचना कोणी केली? संत ज्ञानेश्वरांनी केली, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी त्यांनी रचली आणि अमृतानुभव या ग्रंथाची रचना आपण काय म्हणतो, कोणी केलेली आहे? संत ज्ञानेश्वरांनी रचलेली आहे. त्यानंतर संत तुकारामांचे दोहे पाहतो आपण, संत तुकाराम गाथा म्हणतो आपण त्याला. संत एकनाथाची भारुडे म्हणतो आपण, संत रामदास स्वामी, ओके. यांचे आहेत, लक्षात ठेवा, ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर याचं उत्तर काय आहे? संत ज्ञानेश्वर, ओके. अमृतानुभव कोणाचा होता? संत ज्ञानेश्वर. चांगदेव पासष्टी आणि ज्ञानेश्वरी. सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? हे प्रश्न मी चेंज केला, कारण याचं उत्तर ते ज्यावेळेस तुम्हाला परीक्षामध्ये आलं होतं संजीव खन्ना होती. संजीव खन्ना म्हणजे 51वे, तर आता सध्या 53वे चालू आहेत. तर 53वे आहेत कोणते? सूर्यकांत शर्मा, लक्षात ठेवा, ओके. प्रश्न मी याचे ऑप्शन हे केलेले आहेत कारण सूर्यकांत शर्मा त्याच्यामध्ये नव्हतं, भूषण गवई नव्हते, तेव्हा हे फक्त सर्वसाधारण वरिष्ठ न्यायाधीश होते त्यावेळेस, ज्यावेळेस प्रश्न विचारला तुम्हाला. तर सूर्यकांत शर्मा हे 53वे सध्याचे आहेत. 9 फेब्रुवारीपर्यंत आहेत ते सध्या. 9 फेब्रुवारी कधी? 2027पर्यंत आहेत ते, ओके. भूषण गवई हे 52वे होते, लक्षात ठेवा, 52वे, ओके. वारंवार हे प्रश्न विचारतात. संजीव खन्ना 51वे आणि DY चंद्रचूड 50वे, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न 100% आहे. हमखास तुमचा 1 मार्क फिक्स आहे, ओके. हमखास 1 मार्क फिक्स आहे. विचारतात मध्ये विचारतातच, ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भालाफेक. 2020चा आपण ऑलिम्पिक पाहतो, टोकियोचं, ओके. 2020 टोकियो, ओके. टोकियो, ओके. टोकियो येतं त्यांनी सुवर्णपदक दिलं होतं, लक्षात ठेवा, सुवर्णपदक. आणि दुसरं जे काय पाहतो आपण, सलग 4 वर्षांनी होते ना, नंतर 24ला झालं होतं पॅरिसला, फ्रान्स येतं. तिथं त्यांनी कोणतं लिहिलं? रौप्य लिहिलं, ओके. तर भालाफेक आहे तो, लक्षात ठेवा. कोण? नीरज चोप्रा. नेमबाजीमध्ये आपण कोण पाहतो? भनू भाकर पाहतो, को. सध्या तिनं मला वाटतं मेडल दिलं, कांस्य दिलं की रौप्य दिलं आहे की. कुस्तीमध्ये पाहतो आपण, ओके. फोगाट वगैरे बहिणी पाहतो आपण, त्यांनी दिलं आहे कुस्तीमध्ये. बॉक्सिंगमध्ये मीरा, तिचं काय नाव आहे, ओके. तिचं नाव मला कमेंट करून सांगा. बॉक्सिंगमध्ये जिनं मेडल दिलं आहे 2014ला आय थिंक, ओके. तिचं मला नाव तुम्ही कमेंट करून सांगा. बॉक्सिंगमध्ये दिलेलं आहे, लक्षात ठेवा, ओके. बजरंग पुनिया आहे कुस्तीबद्दल, बजरंग पुनिया, लक्षात ठेवा, यांनी लिहिलं आहे. बजरंग पुनिया हे नाव तुम्हाला विचारतात कुस्तीसाठी. हा, मीराबाई चालू काहीतरी नाव आहे तिचं, पहा, लक्षात ठेवा, ओके. बॉक्सिंगसाठी. 2026मध्ये IPLचा कितवा हंगाम खेळवला जात आहे? सध्या आत्ता 28 मार्चपासून चालू झालं आहे. 19वा हंगाम सुरू केला जातो, ओके. याच्यामध्ये जवळपास 84 सामने खेळवले जात आहेत. 84 हे आकडा लक्षात ठेवा, कारण 2023-24ला हे 74 सामने खेळवायला जायचे. 25पासून 84 सामने झाले. अजून जे काही 25, 26, 27ला पुढची जी IPL होईल त्याच्यात 94 सामने खेळवले जातील. हे आकडा लक्षात ठेवा. सध्या 84 सामने खेळवले जातात. पहिला सामना विचारू शकता कोणाकोणामध्ये झाला? RCB आणि त्याला काय म्हणू, SRH, ओके. SRHमध्ये त्याला काय म्हणतो आपण? हैदराबाद, सनरायझर हैदराबाद, ओके. यांच्यामध्ये पहिला सामना झाला 28 मार्चला. तर ही 19वी काय म्हणू आपण त्याला, हंगाम आहे IPLचा. गेल्या वर्षीच्या हंगामाचे विजेता विचारतात तर रॉयल चॅलेंजर बँगलोर होते. उपविजेता कोण होते? किंग्स 11 पंजाब. क्रिकेट किंवा IPLबद्दल एक प्रश्न राहतो चालू घडामोडीमध्ये, ओके. एवढं काय हे करायचं नाही, ओके. हे माहीत राहते, आपण क्रिकेट पाहतो. तर 19वा हंगाम सध्या 2026 चालू आहे, लक्षात ठेवा, ओके.
2026 चालू आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सचिन तेंडुलकरने आपले 100वे शतक कोणत्या देशाविरुद्ध केले? एकमेव प्लेयर आहे जगामधला त्यानं 100 शतक केले. लक्षात ठेवा. याच्यामध्ये त्याचे कसोटीमधले आहेत 51, कसोटीमधले आहेत 51 आणि वन डे एक दिवसीय म्हणतो आपण याला. ओके, याच्यामध्ये त्याचे शतक किती आहेत? 49. असे मिळून त्याचे 100 शतक आहेत. लक्षात ठेवा. तर एकमेव तो आहे. तर यानं कोणत्या देशाविरुद्ध 100वे शतक केलं आणि ते मॅच हारलो होतो आपण बांगलादेश 100व्या शतकाला. ओके, तर बांगलादेश विरोधात आपण काय केलं होतं म्हणजे सचिन तेंडुलकरनं 100वे शतक केलं आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक रन बनवण्याचा रेकॉर्ड आहे. जवळपास टेस्ट आणि वन डे मिळून त्यानं एकच T20 खेळली. तर वन डे आणि T20 मिळून जवळपास 34,000 रन त्याच्या याच्यावर आहेत. 34,000 काहीतरी समथिंग आहे पुढे. लक्षात ठेवा. ओके, काय 200 काहीतरी 34,000 रन काढलेले आहेत एक प्लेयर आहे. त्याच्यामध्ये त्याचे 18,000 हे एकदिवसीयमधले आहेत. 18,400 काहीतरी समथिंग आहेत ते एकदिवसीयमधले आहेत आणि हे 15,900 काहीतरी आहेत म्हणजे 16,000 जवळपास. तर 15,900 म्हणू आपण. ओके, तर हे रन आहेत कुठं? हे एकदिवसीयमधले आणि कसोटीमधले. ओके, शतक त्याचे 51 इकडे आहेत आणि 49 जवळपास कसोटीमध्ये त्याचे हे बी अर्धशतक खूप आहेत. तर एकदिवसीय मला लक्षात आहेत. एकदिवसीयमध्ये त्यानं जवळपास किती माहीत आहे का? 96 अर्धशतक केलं आहे. ओके, विराट कोहली याच्यामध्ये कंपेरिंगला विचारतात. विराट कोहली सध्या वन डेमध्ये सर्वाधिक शतक केले आहे त्यानं 54 शतक. विराट कोहली सांगतो तर असं कारण सध्या विराट कोहलीला विचारू शकतात. विराट कोहली काय आहे वन डेमध्ये सर्वाधिक शतक आहेत 54 त्याच्या नावावर आहेत. आणि जगातील दुसरा प्लेयर आहे तो की सचिनच्या खालोखाल आहे तो रनामध्ये. त्याचे रन आहेत 28,000 म्हणजे वन डे त्याला T20 जास्त खेळलेले आहेत 125 खेळलेले आहेत. ओके, आणि याच्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर जवळपास 200 टेस्ट आहेत, 463 वन डे आहेत. त्याच्यानंतर विराट कोहलीच्या नावावर जवळपास 311 वन डे आहेत आणि 123 टेस्ट आहेत आणि 125 T20 आहेत. ओके, तर हे क्रिकेटवर तुम्हाला माहीत राहते. क्रिकेटवर प्रश्न विचारला जातो. तर बांगलादेश विरुद्ध त्याला काय म्हणू आपण हे केलं. पहिले शतक विचारता सचिन तेंडुलकर कोणाविरोधात केलं? तर पहिले शतक त्याने कसोटीचं इंग्लंड विरोधात केलं होतं. इंग्लंड कसोटीचं कोणा इंग्लंड विरोधात केलं होतं. लक्षात ठेवा कसोटीचं. ओके, आणि हे सचिनचं सांगायला सचिन हां कसोटीचं इंग्लंडसोबत आणि ऑस्ट्रेलियासोबत वन डेचं ऑस्ट्रेलिया वन डे. ओके, जवळपास 79 मॅच खेळावं लागल्या होत्या त्याला पहिल्या शतकासाठी सचिनला. 79 मॅच खेळल्यानंतर त्याचं पहिलं शतक झालेलं लक्षात ठेवा. आणि पहिले शतक जर कोणं केलं असेल विराटनं तर एवढे विचारणार नाहीत. तुम्हाला पहिलं सांगितलं MPSC लेवलचं होते पण क्रिकेटबद्दल असं कारण हे प्रश्न विचारला असा 100व्या शतकाचा तर असं विचारू शकतात. रन जास्त कोणाच्या सर्वांनाच माहीत आहे. शतक जर म्हटलं तर याच्याबद्दल IMP जर सर्वात म्हटलं तर हे लक्षात ठेवा विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक वन डे शतक आहेत ते म्हणजे 54. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण आता. सध्या हे दोनच आघाडीवर आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कशा संबंधित आहे? कले संबंधित आहे, चित्रपटा संबंधित आहे. 1969चा पुरस्कार आहे. बरेच वेळा विचारलं. ओके, त्यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त हा पुरस्कार चालू केला होता. ओके, लक्षात ठेवा. भारतीय सिनेसृष्टीचे जनक, चित्रपटाचे जनक कोण आहेत? दादासाहेब फाळके आहेत. लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्या नावावर सर्वाधिक मोठा कला क्षेत्रातील चित्रपट दिला जातो दादासाहेब फाळके पुरस्कार. ओके, ते कोणाला? मोहनलालला दिला. यावेळेसचा कोणाला दिला? मोहनलाल. ओके, मोहनलाल मल्याळम. ओके, केरळचा मोहनलाल. ओके, क्रीडाचं पाहतो आपण. क्रीडाचा कोणता? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 1992-93 सुरू झालेला. ओके, जेव्हा त्याला राजीव गांधी पुरस्कार होता आता काय मेजर ध्यानचंद पुरस्कार आहे. डी गुकेश वगैरे आपण पाहतो. ओके, भनू भाकर पाहतो त्यांना आता भेटलेला आहे. ओके, हरिप्रिया सिंग. ओके, हॉकीमधली 4 जणांना मिळाला. ओके, गेल्या 2025ला क्रीडा क्षेत्रातला ते मी पाहून जा एकदा. संगीतला पाहतो आपण तानसेन पुरस्कार. ओके, साहित्यातला पाहतो आपण ज्ञानपीठ पुरस्कार. याचे चालू घडामोडीमधले पहा माझ्याच लेक्चरमध्ये भेटेल तुम्हाला की हे कोणाकोणाला पुरस्कार भेटलेला आहे. लक्षात ठेवा. संगीत तानसेन वगैरे. संगीत कशा संबंधित आहे? तानसेन. ओके, तानसेन संगीता क्षेत्रात तानसेन हा पुरस्कार दिला जातो. लक्षात ठेवा. साहित्याचा ज्ञानपीठ माहीत आहे तुम्हाला तरी पहा. लक्षात ठेवा. नोट करून ठेवा. ओके, रजिस्टर आणि पेन जवळ ठेवा. ज्ञानपीठ पुरस्कार. खालीलपैकी कोणत्या बौद्ध साहित्यात बुद्धांचे नीतिनियम आणि शिस्तविषयक उपदेश आहेत? पहा, काही जैन आणि बुद्धावर प्रश्न विचारतात प्राचीनवर. थोडं काही प्रश्न थोडे लेंदी जातील तुम्हाला. हे होता प्रश्न विचारायला असे बऱ्याच जणांना येतं बी नाहीत प्रश्न. याच्यामध्ये पहा तर ते बौद्ध साहित्यातील बुद्धाचे नीतिनियम म्हणजे भिक्खू जे भंती जे राहतात त्यांना नियम, कधी जेवायचं, कसं राहायचं, शिस्तीचं पालन कसं करायचं त्याबद्दलचे नियम हे विनय पिटकामध्ये दिले आहेत. हे विनय पिटक दिसते तुम्हाला, अभिधम्म पिटक दिसते तुम्हाला, सुत्त पिटक दिसते. हे सर्व त्रिपिटकामध्ये आहे. 3 टोपल्या म्हणतो आपण त्याला. त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा एक काय म्हणून एक ग्रंथ आहे. लक्षात ठेवा. असं आपण गुरुग्रंथ साहिबा पाहतो. ओके, त्यानंतर आपण बायबल पाहतो, गीता, कुराण पाहतो.
अजून आपलं महत्त्वाचं भगवद्गीता पाहतो, रामायण पाहतो. ते काय धर्माचा ग्रंथ आहे बघा, धार्मिक ग्रंथ म्हणून बौद्ध धर्माचा त्रिपिटक. त्याच्यामध्ये विनय पिटकामध्ये काय केलेलं आहे त्यांनी नियम सांगितलेले आहेत भिक्खूंचे, भंतेजीचे, म्हणून त्याला विनय पिटक म्हणतो. प्रश्न काय विचारला, बौद्ध साहित्यात बुद्धांचे नीतिनियम आणि शिस्तविषयक उपदेश कुठे सांगितलेला आहे? विनय पिटकामध्ये सांगितलेले आहे. जातक कथा हे बुद्धाच्या पुनर्जन्माविषयी सांगितलेले आहेत, जातक कथा. ओके, हे पुनर्जन्माविषयी येतात जातक कथा. अभिधम्म पिटक हे बुद्धांचं तत्त्वज्ञान, आणि सुत्त पिटकामध्ये बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे, परंतु एकदमच असं वैचारिक, त्याला काय म्हणू आपण, असं सांगितलेलं आहे डीपमध्ये. ओके, दोन्ही याच्यामध्ये बुद्धाचं तत्त्वज्ञान दिसते तुम्हाला, बुद्ध धर्माचं तत्त्वज्ञान, अभिधम्म पिटक आणि सुत्त पिटक. आणि त्रिपिटक 3 मिळून बनते, विनय पिटक, अभिधम्म पिटक आणि सुत्त पिटक, हे 3 पिटक आहेत, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. रिकामी जागाच्या उपस्थितीमुळे कोळी आणि फुलपाखरे एकाच गटातील आहेत. सांधेवाले पाय, आर्थ्रोपोडा. ओके, आर्थ्रो म्हणजे सांधे आणि पोडा म्हणजे पाय. आर्थ्रोपोडा गटामध्ये येतात, त्याला मराठीमध्ये सांधेवाले पाय म्हणतात. तर कोळी आणि फुलपाखरे कुठे येतात? सांधेवाले पायमध्ये येतात, लक्षात ठेवा. ओके, आर्थ्रोपोडा गट म्हणून आपण त्याला इंग्रजीमध्ये, सांधेवाले पाय. 1665 मध्ये पेशींचा शोध रॉबर्ट हुकनं, पेशींचा शोध कोण लावला? रॉबर्ट हुकनं 1665ला. आणि 1831ला पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला असतात? तर रॉबर्ट ब्राऊननं लावला, लक्षात ठेवा. रॉबर्ट हुक आणि रॉबर्ट ब्राऊनमध्ये कन्फ्युजन होऊ नका. पेशी केंद्रकाचा शोध म्हणतो आपण, पेशी केंद्रकाचा. ओके, पेशी केंद्रकाचा. ओके, पेशी केंद्रकाचा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर, इथं बऱ्याच जणांचा प्रश्न जातो. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणलं आणि शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणलं तर सी राजगोपालचारी येतात. पण स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले होते आपल्याला माहीत आहे, 1947 48पर्यंत होते, ते म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन. पहिले ब्रिटिशच होते, आणि त्याच्यानंतर पहिले भारतीय आणि शेवटचे भारतीय सी राजगोपालचारी, कारण त्यानंतर राष्ट्रपती पदाला 1950ला राज्यघटना अंगीकृत झाल्यानंतर, लक्षात ठेवा, लागू झाल्यावर. तर सी राजगोपालचारी यावर प्रश्न विचारतात. पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते आणि भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि शेवटचे गव्हर्नर जनरल. त्यानंतर गव्हर्नर जनरल हे पद, भारताचं गव्हर्नर जनरल पद हे रद्द झालं, लक्षात ठेवा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय, भारताचे पहिले राष्ट्रपती, सर्वाधिक काळ राहणारे राष्ट्रपती, लक्षात ठेवा. ओके, 1950 ते 1962 पर्यंत. त्यानंतर पहा लॉर्ड विल्यम बेंटिंक. लॉर्ड विल्यम बेंटिंक हे ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. ब्रिटिश भारत पहिला गव्हर्नर जनरल. ओके, जनरल 1933 1833च्या चार्टर ॲक्टनुसार जो गव्हर्नर जनरल होता तो भारताचा गव्हर्नर जनरल झाला. भारत हा शब्द लागला, ब्रिटिश भारत. आणि ब्रिटिश भारतामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंक होता, ज्याने सतीप्रथा बंद केली. आता हे चार्टर ॲक्ट वगैरे हे लय डीपमधलं आहे. ओके, ते एवढं काय तुम्हाला विचारत नाहीत, फक्त एवढं लक्षात ठेवा. ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक होता. लॉर्ड विल्यम बेंटिंकमधला एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे, सतीप्रथा बंदी कोणाच्या काळामध्ये झाली? सतीप्रथा. ओके, तर यांनी केली होती, लक्षात ठेवा. राजाराम मोहन राय यांनी याच्यासाठी सर्वाधिक कार्य त्यांचं आहे. ओके, सत्यप्रथा बंदी लॉर्ड विल्यम बेंटिंकवर विचारतात. लॉर्ड माउंटबॅटन ही योजना आली होती 1946ला, आपण पाहतो 1947ला. आणि हेच पहिले काय झाला होता, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला होता. नंतर दुसरा आणि पहिला भारतीय काय म्हणू आपण, सी राजगोपालचारी, जे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. पहिले भारतरत्न विजेते पण आहेत, लक्षात ठेवा, सी राजगोपालचारी. आता त्याचं उद्घाटन केलेलं आहे पुतळ्याचं, राष्ट्रपती आहे ना आपल्या. ओके, 1937मध्ये काँग्रेसचे सरकार किती प्रांतामध्ये स्थापन झाले? पहिले 5 प्रांतामध्ये विजयी झाले होते ते. नंतर 2 प्रांत त्यांनी घेतले, मुंबई आणि वायव्य प्रांत. ओके, जे काय आपण प्रांत म्हणतो, मध्य प्रांत, वायव्य प्रांत, त्याच्यामध्ये संयुक्त प्रांत. ओके, ओरिसा, मद्रास, मुंबई आणि वायव्य या 7 प्रांतामध्ये कोणाची सत्ता होती? काँग्रेसची होती, लक्षात ठेवा. किती याच्यासाठी निवडणुका झाल्या होत्या? 11 प्रांतामध्ये झाल्या होत्या. बाकी आसाम वगैरे जे पाहतो, सिंध वगैरे, तिथं काँग्रेसची सत्ता नव्हती. 7 प्रांत, लक्षात ठेवा 1937च्या निवडणुकामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणती आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे? ड्युरांड कप 1888ची आहे, एक जुनी आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि जगातील तिसरी आहे ती, आशियातील पहिली, जगातील तिसरी. संतोष ट्रॉफी 1941ला हे नॅशनल लेवलला फुटबॉल आपल्या भारतामध्ये घडाव क्रिकेट फुटबॉलपटू म्हणून ही 1941पासून सुरू केलेली आहे. संतोष ट्रॉफी यावर प्रश्न विचारतात. संतोष ट्रॉफी ही कोणत्या खेळाविषयी आहे? तर ती फुटबॉल विषयी, लक्षात ठेवा. आपल्याला वाटते आपण क्रिकेटच पाहतो, क्रिकेट किंवा हॉकीच आपण टिक्का लावून येतो, पण हे संतोष ट्रॉफी तुम्हाला दिसते फुटबॉल. ओके, 1941ला सुरुवात झाली होती, लक्षात ठेवा, फुटबॉल. ड्युरांड कप ही सर्वात जुनी आहे, लक्षात ठेवा. ओके, सिक्कीममध्ये सुरू झाली होती, सिक्कीम. ओके, ड्युरांड आशियातील सर्वात जुनी आणि जगातील तिसरी.
गुन्ह्यांचा डेटा गोळा करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी जबाबदार असलेली भारतामध्ये किती गुन्हे व्हायले, त्याचे कारणं काय आहेत, सर्व जे डेटा गोळा करते तर ती कोण करते? राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो. ओके, नॅशनल काउन्सिल रेकॉर्ड ब्युरो त्याला म्हणतो आपण, नॅशनल क्राईम. ओके, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजे हे काय करते, भारतामध्ये कसे गुन्हे होत आहेत, काय कारणं आहेत, याचा पूर्ण डाटा गोळा करण्याचं काम कोणाचं आहे? राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो. लक्षात ठेवा, हे करत असते. ओके, गुन्ह्याची नोंद करते. द्विकल्पीय भारतातील सर्वाधिक लांब, द्विकल्पीय म्हणजे दक्षिणेकडली. दक्षिणेकडली सर्वाधिक लांब नदी दिसते आपल्याला गोदावरी. गोदावरी नदीची लांबी आपल्याला दिसते 1465. विचारतात बरं, ही आकडेवारी अशी राहते. 1465 किमी आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये 668 किमी आहे. महाराष्ट्रामध्ये किती आहे? 668 किमी आहे. ओके, जवळपास 8 जिल्ह्यामधून जाते महाराष्ट्रातल्या. विचारतात कोणता जिल्हा नाही म्हणून, तर याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे. याच्यामध्ये कुठून ती उगम पावते? त्र्यंबकेश्वर नाशिक येथून. त्र्यंबकेश्वर नाशिक उगम. ओके, उगम कुठं होते? त्र्यंबकेश्वर नाशिक. तुम्ही नोट करा या गोष्टी, हेच प्रश्न येणार 100%. ओके, त्र्यंबकेश्वर नाशिक येथून उगम पावते. 8 जिल्ह्यातून जाते. 8 जिल्हा म्हणजे नाशिक येते, नंतर अहिल्यानगरमध्ये येते, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि गडचिरोली. ओके, अशी ही वाहते. लक्षात ठेवा. ओके, दक्षिणेकडली आहे. याला वृद्ध गंगा म्हणतात. अजून याच्यामध्ये प्रश्न येतात. वृद्ध गंगा कोणत्या नदीला म्हणतात? वृद्ध गंगा. ओके, वृद्ध गंगा आणि दक्षिणेकडली गंगा, दक्षिण गंगा. ओके, दक्षिण गंगा म्हणतात. 8 जिल्ह्यामध्ये वाहते. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आपलं महाराष्ट्र, तामिळनाडू म्हणजे दक्षिणेकडे वाहते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामध्ये ही वाहणारी नदी आहे गोदावरी. लक्षात ठेवा. ओके, कावेरी ही दक्षिणेकडलीच नदी आहे, कर्नाटकामध्ये वाहते. लक्षात ठेवा. कर्नाटक आणि केरळमध्ये, म्हणजे इकडं दक्षिणेकडली झालेली आहे. पेरियार ही नदी केरळमध्ये वाहते. कृष्णा ही पण एक दक्षिणेकडली नदी आहे. लक्षात ठेवा. 1400 किलोमीटर ही वाहते. 1400 किलोमीटर ही 3 नंबरला म्हणू आपण सर्वाधिक लांब. पहिली गंगाच आहे, नंतर दुसऱ्या 2 नंबरला येते भारतातली आणि महाराष्ट्रातली सर्वाधिक लांब गोदावरी. भारतातली 2 नंबरला गोदावरी. लक्षात ठेवा. हिच्या बऱ्याच वेळा गोदावरीच्या उपनद्या विचारतात, तर काही महत्त्वाच्या उपनद्या लक्षात ठेवा. हिची महत्त्वाची नदी आहे वैनगंगा. वैनगंगा ही उपनदी आहे. ओके, कोणाची? गोदावरीची. गोदावरीच्या उपनद्या सांगाल तुम्हाला, उपनद्या. ओके, सांगायला खूप सारखं आहे, पण प्रश्न जे याच्यावर येते तेच सांगाल तुम्हाला मी. वैनगंगा, त्याच्यानंतर पंचगंगा, त्याच्यानंतर इथे वर्धा. ओके, ह्या अशा काही नद्या आहेत. लक्षात ठेवा. ओके, वर्धा आहे. संयुक्त प्रवाह आपण कोणता म्हणतो? वर्धा आणि वैनगंगाचा. प्राणहिता सर्वाधिक महत्त्वाची नदी आहे. प्राणहिता 2 नद्या मिळून होते. सप्राळा, गडचिरोली येतो हे मिळतात प्राणहिताला. ओके, म्हणून त्यातून प्राणहिता म्हणून वाहते. या नदीवर प्रश्न विचारतात. प्राणहिता ही कोणत्या नदीची उपनदी आहे आणि प्राणहिता ही कोणत्या 2 नद्यामधून मिळून झालेली आहे? हे 2 नद्यामध्ये वैनगंगा. ओके, वैनगंगा आणि एक कोणती आहे? वर्धा. चपराळा, गडचिरोली येथे मिळतात. हे पण प्रश्न आहेत. चपराळा, गडचिरोली. ओके, कितीही प्रश्न होतात, पण आपल्याला जे प्रश्न विचारतात तेच घ्यायचं. लक्षात ठेवा. तुम्हाला नाही वाटलं पाहिजे की बा एकदम हे व्हायला म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतातील संविधानातील खालीलपैकी कोणते कलम आर्थिक आणीबाणी संबंधित आहे? आर्थिक आणीबाणी. आणि एक चांगली गोष्ट, आतापर्यंत आर्थिक आणीबाणी लागली नाही. 1992ला झाली होती अशी परिस्थिती. त्यावेळेस आपल्याला मनमोहन सिंग यांनी सावरलं होतं. ओके, मनमोहन सिंग आणि पी नरसिंगराव. अनुच्छेद 360 मध्ये असे कलम आहेत. जर असं वाटलं की भारतात काय आर्थिक आहे, आणीबाणी लागू शकते, ओके, अशी भासवायली जर परिस्थिती, तर राष्ट्रपती लावत असतात. कोण? लक्षात ठेवा. हे अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला. अजून पुढे जर प्रश्न आला, कोणाला अधिकार आहे ओके अशी आर्थिक आणीबाणी लावायचा? राष्ट्रपतीला. बाकी आपण जे काय पाहतो राष्ट्रीय आणीबाणी ती राष्ट्रपतीत लावतात. जे काही युद्धजन्य परिस्थितीमुळे अंतर्गत वाद खूप झाला तर 352 कलम आहे ते लक्षात ठेवा. 352 कोणती? राष्ट्रीय आणीबाणी. ओके, राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी म्हणतो आपण त्याला. 356 राष्ट्रपती राजवट. लक्षात ठेवा ना, सर्वाधिक जास्त पंजाबमध्ये लागले आहे. पंजाब राष्ट्रपती राजवट. ओके, लक्षात. बाकी 292, 142 सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित 142 कलम. काही महत्त्वाच्या कलमावर आपण पाहू. माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005चा 6 जून 2005ला हे झालं होतं. कायदा मसुदा तयार केला होता आणि 12 ऑक्टोबरला हा कायदा सुरू झाला. लक्षात ठेवा देशामध्ये. 12 ऑक्टोबर 2005. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. भ्रष्टाचार करायला जमणार नाही. सामान्य नागरिकाला अधिकार दिला.
ओके. राईट टू इन्फॉर्मेशन प्रशासनामध्ये याच्यामध्ये म्हणजे सुसोयीस्कर व्हावं प्रशासन, भ्रष्टाचार करू नये म्हणजे एका सामान्य नागरिकांना हे अधिकार दिला आहे, त्याला काय म्हणतो आपण माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. पण लोक याचा वापर करत नाही, ती एक शोकांतिका लक्षात ठेवा. 2005चा आहे. ओके, 2005चा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. दिल्ली सल्तनतच्या कोणत्या राजवंशाने सर्वात कमी काळ राज्य केले? खिलजी 30च वर्ष राज्य केले ना, 30 वर्ष. ओके. सर्वाधिक तुघलकने केलं 94 वर्ष, 94 वर्ष. बाकी लोधी 75 आहे, सय्यद हे याने केलेलं आहे. ओके. तर खिलजीने केलेलं लक्षात ठेवा. दिल्लीमध्ये कोण तुघलकनं सर्वाधिक केलेलं आहे, सर्वाधिक कमी खिलजीने केलं आहे. 30च वर्ष होता तो लक्षात ठेवा. ओके. 1390 ते 1420 होता आणि 1420 ते 1500च्या काळामध्ये ते जवळपास 1514 कोण होता एवढं काही विचारत नाही तुम्हाला, तुघलक होता लक्षात ठेवा. ओके. सर्वात प्राचीन वैदिक युग संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे? सर्वात प्राचीन म्हणतो आपण. ओके. जे का आपण गायत्री मंत्र म्हणतो आपण घेतलेला आहे, ऋग्वेदातून घेतलेला आहे लक्षात ठेवा. ओके. यजुर्वेद यज्ञसंबंधी, यज्ञविधी संबंधित आहे. यजुर्वेद कसे संबंधित आहे? यज्ञविधी. ओके. यज्ञविधी संबंधित आहे यजुर्वेद. सामवेद संगीता संबंधित आहे, संगीत विचारतात कशा संबंधित कोणता आहे? संगीत संबंधित आहे. अथर्ववेद हे जादूटोणा म्हणू आपण त्याला, जादूटोणा असं जे काय राहतं ते अथर्ववेदामध्ये सांगितलेलं आहे. आहेत या वेदामध्ये या गोष्टी सांगितलेल्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणते आम्ल व्हिनेगारमध्ये आढळते? कोणते आढळते? ॲसिटिक आम्ल 5 ते 8% प्रमाणात असते ॲसिटिक आम्ल व्हिनेगारमध्ये. टाटारी कशामध्ये असते रे? चिंचमध्ये असते आणि द्राक्षमध्ये असते. चिंच, द्राक्ष. ओके. अस्कॉर्बिक कशामध्ये असते? पालकमध्ये. अस्कॉर्बिक कशामध्ये असते? पालकमध्ये. ओके. फॉर्मिक कशामध्ये? मुंगीच्या चावामध्ये असते. मुंगीच्या चावा, मुंगी चावते ना आपल्याला, त्याच्यामध्ये असते मुंगीचा चावा. ओके. फॉर्मिक आम्ल. हे लक्षात ठेवा, हे प्रश्न विचारतात, तेच ते रिपीट क्वेश्चन आहेत काही. आणि विज्ञानाबद्दल हेच एक तर तुम्हाला जीवनसत्वाबद्दल विचारतात किंवा एखादा शास्त्रज्ञ विचारतात किंवा मग हे आम्ल, टाटारिक आम्ल, हे आम्ल, अस्कॉर्बिक आम्ल, हे याच्यावर ठरलेले क्वेश्चन आहे. ते आम्ल कोणते व्हिनेगारमध्ये आढळते? त्या ॲसिटिक आम्ल आढळते व्हिनेगारमध्ये. ओके. अस्कॉर्बिक पालकमध्ये आढळते आणि मुंगीचा चावामध्ये काय आढळते? फॉर्मिक आम्ल आढळते. 1857च्या उठावात कानपूर येथून कोणी नेतृत्व केले होते? कानपूर येथे नेतृत्व केले होते नानासाहेब पेशवेंनी. ओके. नानासाहेब पेशवेंनी. तात्या टोपे याचा सरसेनापती होता. म्हणजे कानपूर संबंधित हे 2 तुम्हाला येतात, पण याचं उत्तर होतं नानासाहेब पेशवे. कुंवर सिंग हे बिहार येथे आपल्याला बिहार. ओके. बिहारमध्ये केलं होतं. झाशीची राणी यांनी झाशीमध्ये केलं होतं. झाशीची राणी मै मेरी झाशी नाही दूंगी. ओके. तर झाशीची राणीने कुठे केलं होतं? झाशीमध्ये केलं होतं लक्षात ठेवा. ओके. संबलपूर म्हणतो आपण. ओके. बिहारचं कोणतं? संबलपूर येतं कुंवर सिंगने केलं होतं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताची प्रमाण वेळ इंडियन स्टँडर्ड टाईम कोणत्या शहरावरून निश्चित केलेला आहे? आपली एकच टाईम आहे. वास्तविक पाहता जे काय अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, सूर्य नाही का 2 तास अगोदर निघते. आपला पश्चिम कोणीकडे आहे? म्हणजे इकडे अरुणाचल प्रदेश आहे पूर्वेकडे, आणि इकडं सर्वाधिक पश्चिमेला काय दिसते आपल्याला? या टोकाला इकडे दिसते गुजरात आणि इकडे दिसते अरुणाचल प्रदेश. ओके. याच्यामध्ये जवळपास 2 तासाचा फरक आहे लक्षात ठेवा. म्हणजे 2 तास सूर्य अगोदर कुठं येते? अरुणाचल प्रदेशलाच येते. तर भारतामध्ये 2 तासाचा फरक आहे. ओके. तर ग्रीनिच या इंग्लंडच्या शहरावरून आपण हे टाईम घेतलेला आहे, ग्रीनिचवरून. ओके. भारताच्या 82 अंश काय म्हणू आपण या याच्यावरून घेतलेला लक्षात ठेवा टाईमहून. ओके. पूर्व याच्याहून कितीतरी मिनिट आहे मला आठवणार आहे, कमेंट करून सांगा कोणत्या याच्यावरून आपण टाईम घेतलेला आहे. 82 अंश कोणत्या मिनटं पूर्वहून घेतलेला आहे आपण. ओके. भारताचा टाईम घेतलेला आहे आपण. मिर्झापूर शहर आहे उत्तर प्रदेशमधलं. ओके. मिर्झापूरमध्ये येथून आपण भारताचा स्टँडर्ड टाईम घेतला आहे, कारण रेल्वे झालं कोणतं म्हणजे टाईम टेबल बिघडू नये म्हणून एकच टाईम असा म्हणून पूर्ण भारताचा एकच टाईम घेतलेला आहे आपण. वास्तविकता एक टाईम नसते, कारण अरुणाचल प्रदेशला सूर्य आधीच तिकडले लोक चहा पितात, आपण इकडले पश्चिमेकडले अजून झोपून राहतात गुजरातकडले, कारण 2 तासाचा फरक आहे. ओके. मुंबईमध्ये आपला बराच फरक येते लक्षात ठेवा, 72 मिनिटाचा फरक येते याचा बी. तर हे नागपूर आहे 0 मैल, याच्याबद्दल प्रश्न विचारतात. 0 मैल मध्यम ठिकाण, भारताचं मध्यम ठिकाण कोणतं आहे? तर नागपूर आहे लक्षात ठेवा. 1960पर्यंत ही मध्य प्रदेशची राजधानी होती. ओके. नागपूर. मुंबई आर्थिक राजधानी आहे, 7 बेटांचं शहर आहे. दिल्ली भारताची राजकीय राजधानी आहे. ओके. बाकीचे जे काय प्रशासनामध्ये सर्वात मोठे दिसतात तुम्हाला राजकीयमधले. ओके. सर्वोच्च न्यायालय वगैरे हे ते संसद ते दिल्लीलाच आहे. ओके. राष्ट्रीय राजधानी आपली. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळणारी दक्षिण भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नदी आहे? ही दक्षिण भारतातील पश्चिमवाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिन्यांमध्ये तापी दिसते आपल्याला, साबरमती आणि हे कोणती
नर्मदा ही महाराष्ट्रामध्ये खूपच कमी वाहते. किती वाहते माहिती आहे का? जवळपास 54 किलोमीटर वाहते. 54 किलोमीटर. याच्यावर प्रश्न विचारतात. 54 किलोमीटर म्हणजे सर्वाधिक कमी पश्चिम वाहिनी वाहणारी नदी कोणती आहे? ती म्हणजे नर्मदा आहे, लक्षात ठेवा. 54 किलोमीटर. जी अशी लांबी लई आहे, लक्षात ठेवा. अशी सर्वाधिक लांबी आहे 1312 किलोमीटर आहे, लक्षात ठेवा. ओके, 1312 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर वाहते, ती म्हणजे नर्मदा नदी आहे. गोदावरी पाहिला आपण, वृद्धगंगा दक्षिण भारताची सर्वाधिक महत्त्वाचा. कृष्णा पाहिला आपण. ओके, कावेरी आहे दक्षिणेकडील नदी. तर इथं काय पाहिलं आपण? कोणती नदी अरबी समुद्राला मिळणारी दक्षिण भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नदी आहे? तर ती आहे नर्मदा नदी आहे, लक्षात ठेवा. ओके, जी अरबी समुद्राला जाऊन मिळते खंबाताच्या आखातामध्ये. ओके, भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठं झालं आहे? मुंबई. ओके, मुंबईत झालं होतं. कुठं झालं होतं? मुंबई येतं झालं होतं. ओके मिनटं. पहा, भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठं झालं होतं? मुंबई येथे झालं होतं. व्योमेशचंद्र बॅनर्जीचे अध्यक्ष होते. व्योमेशचंद्र बॅनर्जी. याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारतात, सांगायसारखं खूप आहे. 72 प्रतिनिधी होते. 72 प्रतिनिधी हजर होते, लक्षात ठेवा. याच्यामध्ये हे विचारतात प्रश्न. किती प्रतिनिधी हजर होते? 72. पुण्यालाच होणार होतं पहिलं, पण पुण्याला कॉलराची साथ पसरली होती. हे प्रश्न विचारतात. पुणे इथं कॅन्सल होण्यामागचं कारण काय? कॉलराची साथ आली होती म्हणून पुणे हे अधिवेशनाचं काय होतं ठिकाण जे पहिलं निवडलं होतं ते नंतर कॅन्सल केलं. नंतर 1891ला नंतर अधिवेशन झालं. पी आनंद चार्लू हे पुण्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि या पी आनंद चार्लू मी काय लिहिलं? कारण पहिले हिंदू अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. म्हणजे स्थापना झाली 1885ला. पहिलं हिंदू अध्यक्ष व्हायला किती? 6 वर्षे लोटावी लागली. 6. ओके, पहिले हिंदू अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. ओके, म्हणून हे प्रश्न विचारतात. पी आनंद चार्लू जे की कुठले होते? पुण्याच्या याचे झाले होते, लक्षात ठेवा. मुंबई उमेशचंद्र बॅनर्जी. कोलकाता पाहतो आपण दादाभाई नौरोजी 1886. दादाभाई नौरोजी पारशी होते, पारशी. ओके, 1886. ओके, ग्रँड ओल्ड मॅन म्हणायचे. मद्रास झालं होतं. ओके, बदरुद्दीन तय्यबजी. मद्रासचं काय? बदरुद्दीन तय्यबजी, लक्षात ठेवा, नोट करून घ्या. ओके, नंतर विल्यम एडवर्ड 1889चा झाला होता. विल्यम एडवर्ड पहिला ब्रिटिश. गुलामगिरी हे पुस्तक कोणाचे होते? गुलामगिरी कोणाचे होते? महात्मा फुले. शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी कोणाचा होता? महात्मा फुले. ओके, सावित्रीबाई फुले. काव्य फुले होता. सावित्रीबाई फुलेचा एक महत्त्वाचा, लक्षात ठेवा, काव्य फुले. ओके, 52 कशी सुबोध रत्नाकर लिहून घेतो कारण येतात हे. ओके, काव्य फुले. दुसरा आहे 52 कशी सुबोध रत्नाकर. 52 कशी सुबोध रत्नाकर. ओके, 52 कशी सुबोध रत्नाकर. महात्मा फुले, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, सत्सार. ओके, छत्रपती शिवरायांचा पोवाडा. विठ्ठलरामजी शिंदे माहीत आपल्याला. ओके, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना. डिप्रेस्ड ओके क्लासेस मिशनची स्थापना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहीत आहे आपल्याला. ओके, ॲनिलेशन कॉस्ट, द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान, शूद्र काय म्हणू आपण तर हू वेअर द शूद्राज, रानडे गांधीजींना, बुद्धा अँड कार्ल मार्क्स, बुद्धा अँड इज धम्म. बरेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ आहेत, पुस्तके आहेत जे इथं आपल्याला याला विचारतात परीक्षेला. ओके, जवळपास त्यांचे किती आहेत? 32 त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, त्याच्यामध्ये 22 त्यांचे कंप्लीट आहेत, लक्षात ठेवा. तर महात्मा फुलेंची एकदा लिहून घेता का? लिहून घ्या, कारण महात्मा फुलेशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये 5 सत्सार होता. एक सत्सार साल लिहून देत नाही. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड. ओके, सार्वजनिक सत्यधर्म. ओके, ब्राह्मणांचे कसब. विचारतात, याच्यावर प्रश्न होतात, प्रत्येकाचा तुम्ही प्रश्न होतात. ब्राह्मणांचे कसब. आता जसा गुलामगिरी विचारला
तसं तुम्हाला ब्राह्मणाचे कसं विचारतात कोणाचा होता म्हणून, तसं तुम्हाला सार्वजनिक सत्यधर्म कोणाचा होता म्हणून विचारतात. ओके, तसं तुम्हाला शेतकऱ्यांचा आसूड कोणाचा होता म्हणून विचारतात. छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा कोण लिहिला ते म्हणून विचारतात. ते महात्मा फुलेच आहेत, लक्षात ठेवा. ओके, सत्यशोधक समाज विचारतात त्यांचा. राष्ट्रपतीला पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे रे बा. संसदेला काय आहे? कारण कलम 61 महाभियोग पद्धत आहे. ओके, यामध्ये लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये जर बहुमताने जर मान्यता भेटली, ओके, आणि जर तो पास झाला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ठराव, तर राष्ट्रपतीला आपलं पद काढावं लागते. असं आतापर्यंत राष्ट्रपती कोणी केलं नाही. कलम 61 दिलं आहे. ओके, महाभियोग काय म्हणतो याला? महाभियोग काय म्हणतो आपण याला? महाभियोग. ओके, कलम 61 आहे. आतापर्यंत असा कोणता राष्ट्रपती गेलेला नाही आहे. संसदेला आहे, कुठेही लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मांडायचं जमते, लक्षात ठेवा. ओके, विशेष बहुमताने तो पास व्हायला लागते राष्ट्रपतींना पदच्युत करण्यासाठी. राष्ट्रपतीनं जर राज्यघटनेचा भंग केला तरच, एकाच कारणावरून, ओके, लक्षात ठेवा, त्याला काढल्या जाते राज्यघटनेच्या भंगानुसार. नेक्स्ट क्वेश्चन पहा. राज्याच्या महाधिवक्त्याची, जे काय राज्याचा सर्वाधिक काय म्हणू आपण, कायदा अधिकारी असतो सर्वात मोठा, ओके, न्यायालयीन, तर तो राज्याचा महाधिवक्ता असतो. त्याची निवड कोण असते? राज्यपाल. मुख्यमंत्री सल्ला देतात, पण राज्यपालाची निवड असते, लक्षात. मुख्य न्यायाधीशाची निवड कोण करत असतात? तर राष्ट्रपती करत असतात मुख्य न्यायाधीशाची निवडणूक. ओके, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशानुसार कोण करत असतात त्याची? राष्ट्रपती. ओके, राष्ट्रपती. मुख्यमंत्री ज्याही पक्षाला बहुमत मिळालं आहे त्याचा मुख्यमंत्री राहतो. राष्ट्रपतीची निवडणूक असते, लक्षात ठेवा. ओके, 35 वर्ष मर्यादा लागतात राष्ट्रपती, प्रथम नागरिक भारताचा. ओके, राष्ट्रपतीला शपथ कोण देतात? शपथ सरन्यायाधीश. प्रश्न विचारतात, शपथ कोण देतात राष्ट्रपतीला? शपथ राष्ट्रपतीला सरन्यायाधीश. न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. ओके, इथं प्रश्नामध्ये तिथं मी सांगतो हमखास. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नियोजन आयोग रद्द केला 2014ला. नीती आयोग आणला पंतप्रधान. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधानच असतात, म्हणून नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पंतप्रधान आहेत, माननीय श्री नरेंद्र मोदी. 2014ला आला नीती आयोग. हे प्रश्न विचारतात. कधी नीती आयोगाला? नियोजन आयोग पाहतो आपण, पंचवार्षिक योजना रद्द केल्या आणि 2014ला काय आलं? नीती आयोगाला, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुणे येथे प्लेग कमिशनर यांची हत्या कोणी केली? चापेकर बंधू बाळकृष्ण दामोदर चापेकर पाहतो आपण, बाळकृष्ण चापेकर, दामोदर चापेकर. ओके, तर यांनी याची हत्या केली कारण 1897ला जी प्लेगची साथ आली होती 1857ला. ते रँड काय करू लागला? दलिंदर पुण्यातील नागरिकांना अन्याय करू लागला त्या प्लेगच्या नावाखाली. घरात घुसू लागला, तोडफोड करू लागला. ओके, आणि त्यामुळं जे काही पुणे येथे प्लेग कमिशनर यांची हत्या केली चाफेकर बंधूंनी, लक्षात ठेवा. ओके, दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर. ओके, आणि एक होतं काय होतं मग एक सुखदेव काहीतरी नाव होतं त्याचं, लक्षात ठेवा. ते एक चाफेकर होता. 3 बंधू होते. तिघांनी याला मारून टाकले, याला कोणाला? रँडला, लक्षात ठेवा. कारण लय अन्याय त्याच्यात करू लागला. सावरकर बंधू नव्हतं, विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर होते. ओके, मित्रमेळा आणि आपण संघटना पाहतो त्यांची. ओके, मित्रमेळा ही संघटना महत्त्वाची पाहतो. भगतसिंग यांनी दिल्लीच्या इथं बॉम्ब टाकला होता भगतसिंग. ओके, खुदिराम बोस पण पाहतो आपण, महत्त्वाचं एक. आझाद हिंद सेना, आझाद हिंद फौज कोणाची होती? सुभाषचंद्र बोसची. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा आसाममध्ये आहे रे बा. गीर गुजरातमध्ये आहे, हे विचारतात. काझीरंगा आसाममध्ये आहे, गीर गुजरातमध्ये आहे, लक्षात ठेवा. हे गिरले खूप महत्त्वाचं आहे. पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन पाहतो आपण, इथं व्हाईट टायगर आढळतात, व्हाईट टायगर. ओके, पश्चिम बंगालमध्ये. तर गीर हे सिंहासाठी प्रसिद्ध आहे. यावर बरेच वेळा प्रश्न आलेला आहे. सिंह कुठे आढळतात भारतामध्ये? गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये. कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. भारतातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? भारतातील मौसिन आराम. चेरापुंजी पहिले पडायचा, आता मौसिन आरामने रेकॉर्ड तोडलं. महाबळेश्वरला पडतो. आंबोली महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जर कुठं पडतो? महाराष्ट्रात सर्वाधिक आंबोली. महाराष्ट्रात सर्वाधिक कुठं? आंबोलीला पडतो, लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये कुठे पडतो? मौसिन राममध्ये पडतो. हे मेघालयमधले ठिकाण आहेत. मौसिन राम कुठं आहे? मेघालयमध्ये आहे. ओके, महाबळेश्वर साताऱ्याला आहे. चेरापुंजी मेघालयमध्ये आहे. मेघालयच्या त्याच्यावर रेकॉर्ड होतं सर्वाधिक पाऊस पडायचा, लक्षात. आता ते तोडलं मौसिन राम. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पेनिसिलिनचा शोध कोण लावला रे? अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला. लुईस पाश्चरनं काय केलं आहे? रेबीज, कुत्रा चावल्यावर जे रेबीज होते त्याचा शोध लावला. ओके, न्यूटनचे गतिविषयक आपल्याला नियम माहीत राहतो. ओके, गुरुत्वाकर्षणाचे 3 नियम. एडवर्ड जेनरनं पेनिसिलिनचा शोध लावला आहे. नाही, पेनिसिलिनचा ना अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला. एडवर्ड जेनरला कशाचा शोध लावला? पेशीचा. हा बरं, कमेंट करून सांगा मला एडवर्ड जेनरचं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महात्मा गांधींनी कोणत्या आंदोलनात चळवळीत लोकांना करा किंवा मरा घोषणा दिली? करा किंवा मरा. भारत छोडो आंदोलनामध्ये केलं त्यानं 1942. ओके, करा किंवा मरा. आता बजाले यांचं भारत छोडो आंदोलन. ओके, करेंगे या मरेंगे.
तर भारत छोडो आंदोलन पाहतो आपण, शेवटचं आंदोलन गांधीजीचं आणि सक्सेस झालेलं. चंपारण्य 1917 पहिला गांधीजीचा सत्याग्रह विचारतात, चंपारण्य. ओके, नीळ उत्पादनासाठी झाला होता, लक्षात ठेवा, नीळ उत्पादनासाठी. गांधीजी भारतामध्ये 1915 आले, 2 वर्ष भारत फिरले आणि 1917 चंपारण सत्याग्रह पहिला केला. त्यानंतर सविनय कायदेभंग पाहतो आपण 1930चा. याच्यानुसार गांधीने काय केलं, दांडी यात्रा काढली होती. त्यांच्या न्यायालयावर त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. ओके, न्यायालयावर त्यांच्या शिक्षण क्षेत्रावर त्यांचे कोणते कापड वापरायचे नाही, कोणत्या वस्तू खरेदी करायच्या नाही. असहकार आंदोलन त्याच प्रकारचं होतं 1920चं, लक्षात ठेवा, 1920चं. ओके सर. त्यानंतर जे काय म्हणतो आपण अमृतसर इथं हल्ला झाला होता. ओके, त्याच्या याच्यावर पार्श्वभूमीवर. आणि रौलेट कायदा, याच्यानंतर हे आंदोलन चालू केलं होतं. चौरी चौरा हत्याकांड 1922ला झालं होतं, पोलिस मेले होते, त्याच्यामध्ये ते बंद केलं होतं असहकार आंदोलन. ओके, तर असहकार आंदोलन 1920चा हे साला, लक्षात ठेवा. ओके, तर भारत छोडो आंदोलन होतं जे की लोकांना करा किंवा मरा ही घोषणा दिली होती. असे विचारतात फिरून फारून प्रश्न, तर लक्षात ठेवा, कन्फ्यूज नाही व्हायचं. भूकंप मोजण्याचे साधन कोणते? सिस्मोग्राम. ओके, सिस्मोग्राम. थर्मामीटर हे आपलं ताप वगैरे त्याला काय म्हणतो आपण मोजण्यासाठी. ओके, तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर, कशासाठी? तापमान. बॅरोमीटर वातावरणातील दाब. ओके, आणि हायग्रोमीटर वातावरणातील आर्द्रता म्हणून आपण ओलावा. हवामान विषयक अभ्यासासाठी हायग्रोमीटर वापरतात. आणि सिस्मोग्राफ काय म्हणून आपण भूकंप मोजण्यासाठी. रिश्टर स्केलमध्ये त्याचा वापर होतो. ओके, रिश्टर स्केल माहिती आपल्याला 1 ते 10 मध्ये मोजले जाते. तर 1 किंवा 2 किंवा हे काही जास्त धोक्याला नसते भूकंप, पण 7 स्केलच्या वर किंवा 6 वर तिथं आपण पाहतो की भूकंप लय भयावक राहतो, लक्षात ठेवा, डेंजर राहते, खूप जीवितहानी होते त्याच्यामध्ये. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृती शरीरात सर्वात मोठी ग्रंथी आहे, लक्षात ठेवा. पित्तरस्त्रावती लक्ष याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये. स्वादुपिंड ही दुसरी आहे सर्वात मोठी, स्वादुपिंड दुसरी. ओके, हे साखरेचे प्रमाण नियंत्रित करते स्वादुपिंड आपल्या याच्यामध्ये. पहिली कोणती आहे? यकृत आहे. ओके, बाकी काय ग्रंथी नव्हता, लाळ ग्रंथी वगैरे नव्हते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्लासी येथे सिराजुद्दौला विरुद्ध कंपन्याच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केले? पहा, प्लासीचं युद्ध माहिती 1757, 23 जून 1757. ओके, सिराजुद्दौला. आणि तिकडला होता रॉबर्ट क्लाइव्ह कोण होता? भारताचा गव्हर्नर पहिला. ओके, नंतर वॉरेन हेस्टिंग हा नाही, हा पहिला फक्त बंगालचा गव्हर्नर होता. आता डीपमध्ये सांगू का तुम्हाला, हे रॉबर्ट गव्हर्नर होता पहिला, नंतर वॉरेन हेस्टिंग हे गव्हर्नर जनरल झाला. थॉमस मुनरो याच्याबद्दल विचारतात. रयतवारी पद्धत लिहून देतो तुम्हाला, प्रश्न येते ते. रयतवारी पद्धत कोण सुरू केली, लक्षात ठेवा, शेतकऱ्यासाठी होती रयतवारी. ओके, थॉमस मुनरोने केली होती, जो की मद्रासचा हे होता, गव्हर्नर जनरल होता. रिचर्ड वेलेस्ली याच्याबद्दल विचारतात. 1798ला यानं तैनाती फौज सुरू केली होती. तैनाती फौजमध्ये सैन्य द्यायचं आणि सैन्याच्या बदलात नाही का त्या राज्याकडून जमीन वगैरे घ्यायची किंवा पैसा घ्यायचा, आणि याचं काम ते सैन्यच पाहतील, त्या राज्याचं काम. ओके, तर ते रिचर्ड वेलेस्लीने सुरू केली होती. 1802ला आपल्या काय म्हणून पेशवानं पण स्वीकारली होती, दुसरा बाजीराव पेशवा. ओके, तैनाती फौज पहिली स्वीकारली होती निजामनं हैदराबादच्या. हिमाचल प्रदेश राज्यामध्ये विधानसभेचे किती मतदारसंघ करण्यात आले आहेत? सर्व राज्याची विधानसभा एकदा पाहून जा फक्त, इथं काय जास्त वेळ द्यायची नसते, कारण विशेषतः ईशान्येकडील राज्य. ओके, कारण कमी आहेत तिकडं. 68 विधानसभा आहेत तिथं, म्हणजे 68 आमदार होतात तिथं. महाराष्ट्रात मी सांगितलं तुम्हाला 288. सर्वाधिक म्हटलं तर उत्तर प्रदेश 403. ओके, सर्वात कमी म्हणलं तर मग आपल्याला ईशान्येकडील राज्य आहे 32. सिक्कीम सर्वाधिक कमी आमदार सिक्कीम. ओके, 48 लोकसभा महाराष्ट्राच्या सीट आहेत, 108 वगैरे काय ना, 288 महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सीट आहेत, 19 राज्यसभेच्या आहेत, 78 विधान परिषदेच्या आहेत महाराष्ट्राच्या. खालीलपैकी कोणती हिमालयातील सर्वात लांब पर्वतरांग आहे? पीर पांजर आहे, ही जवळपास जम्मू काश्मीर ते हिमाचल प्रदेशपर्यंत पसरलेली आहे, 300 किलोमीटर आहे, सर्वाधिक लांब. शिवालिक ही सर्वाधिक काय म्हणू आपण, नवी आहे आणि दक्षिणेकडली पर्वतरांग आहे. शिवालिक ही दक्षिणेकडली रांग आहे. धौला म्हणजे पांढरी, तर ही आहे, लक्षात ठेवा एक रांग. ओके, शिवालिक दक्षिणेकडील रांग, याच्यावर प्रश्न विचारतात. हिमालयातील दक्षिणेकडील रांग कोणती आहे? दक्षिणेकडील शिवालिक आहे. पीर पांजल ही जम्मू काश्मीरपासून सुरू होते, तर इकडे जाते जम्मूपासून हिमाचल प्रदेशमध्ये. ओके, जवळपास किती किलोमीटर आहे? 300 किलोमीटर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. खुदाई खिदमतगार ईश्वरांची संघटना म्हणतो आपण. पहा, खुदाई खिदमतगार खान अब्दुल गफ्फार खान, सरहद गांधी म्हणतात त्याला. याच्याबद्दल प्रश्न विचारतात. सरहद गांधी कोणाला म्हणतात? सरहद गांधी. आणि भारताची जी फाळणी व्हायली होती याच्या विरोधात होते, पण हे लक्षात ठेवा. याच कारणाला भारतरत्न आपला भेटला आहे. परकीय होते ते, नागरिकत्व पाकिस्तानी होते त्याला स्वातंत्र्यानंतर. याला जवळपास आपण पाहतो 1987ला पहिला भारतरत्न पुरस्कार दिला, जो की परकीय म्हणू आपण, परदेशातील. भारतरत्न पुरस्कार भेटलेला याला, भारतरत्न. ओके,
एक नेल्सन मंडेला भेटलेला आहे 1990ला आणि याला भेटलेला आहे खान अब्दुल गफ्फार खान, कारण गांधीजी एक निष्ठावान अनुयायी होते विचाराचे, अहिंसक विचाराचे होते. तर त्यांनी त्याचं वाक्य प्रसिद्ध आहे की आमची फाळणी करून आम्हाला लांडग्याच्या समोर टाकलं म्हणून असं त्यांनी सांगितलं होतं. पक्षून याच्यातून होते, ते पक्षून म्हणतात, पठाण याच्यातले होते, लक्षात ठेवा. तर पठाण ही संघटना त्यांची केली होती त्यांनी, पठाण लोकांनी. ती सरत कोणती, खुदाई खिदमतगार, लाल डगलेवाले म्हणायचे याला, या संघटनेला काय म्हणायचे, लाल डगलेवाले, लाल डगलेवाले. काहून, कारण लाल कपडे घालायचे म्हणून. ओके, अजून याच्यामध्ये विचारतात लाल डगलेवाली संघटना म्हणजेच खुदाई खिदमतगार संघटना. ओके, गांधीजीचे निष्ठावान अनुयायी होते बरं, ते अहिंसक होते. शेवटचा क्वेश्चन आजच्या सेशनमधला, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माचे स्थान या आधारावर भेदभाव करायचा जेही, लक्षात ठेवा, IMP मार्क सांगतो तुम्हाला मी, तुम्हाला भेटणारा 100%. मूलभूत हक्क करून जा, पूर्ण मूलभूत हक्क करून जा. पाठ नाही केलं तरी चालते, एकदा वाचून जा कोणत्या कलममध्ये काय सांगितलेलं आहे. कलम 12 ते कलम 35 करून जा. याच्यामध्ये तुमचा 1 मार्क फिक्स आहे, दोन्ही बी विचारू शकतात. मूलभूत हक्कावर 1 प्रश्न 100% कोणताही पेपर असो, कारण मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेचा आत्माच आहे, लक्षात ठेवा. मूलभूत हक्क नसेल तर भारतीय राज्यघटना ही कमकुवत समजल्या जाईल, लक्षात ठेवा. म्हणून याच्यामध्ये धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान, स्त्री पुरुष काय जे काय आहे याच्यावर भेदभाव करायला जमणार नाही कोणालाच. 15 कलम लक्षात ठेवा. ओके, समानता आहे 14, 21 आहे जीविताचे रक्षण, 18 आहे पदव्या नष्ट करणे. ओके, तर हे कलम एकदा वाचून घ्या, 100% तुमचा मार्क्स फिक्स होणार आहे. पहा, आजचं सेशन इथंच आपण हे करू, थांबू, कारण 50 क्वेश्चन आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत. या 50 क्वेश्चनमधून आपण बरंच विश्लेषण द्यायचा प्रयत्न केला. हे तुम्हाला 100% लेक्चर फायद्याचं पडणार. ओके, तर जे काही पूर्वीचे व्हिडिओ आहेत, तर आज कालचा एक व्हिडिओ आहे मी टाकलेला, पहा लक्षात ठेवा. तर आम्ही बरेच दिवस झाले सुरू केलं, चांगलं विद्यार्थ्यासाठी आणायचा कंटेंट आम्ही प्रयत्न करायलो, आम्ही कुठेही खचून नाही जात. बऱ्याच व्हिडिओ आम्हाला म्हणजे वाटलं असं, पण आज जवळपास किती तास झाले, 15 तास 2 मिनिट झाले. तर या व्हिडिओनं जवळपास 138 तास या व्हिडिओ दिले, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे 15 तास झाला व्हिडिओ अपलोड करून हा. तर याच्यामध्ये 138 तास यानं दिलेले आहेत, म्हणजे हा व्हिडिओ पाहायला जात आहे. तर पहा, कारण विद्यार्थ्यासाठी कंटेंट आपण महत्त्वाचा आणालो. विद्यार्थी पाहायला कासाठी, कारण कोणतेही क्वेश्चन नाही प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत आणि या स्वरूपाची विचारतील. सांगता नाही तर किती सांगू शकतो आपण, पण तुम्हाला अतिशय महत्त्वाचं जेवढं लागते तेवढं सांगत आहे, लक्षात ठेवा. याच्या आधी जर तुम्ही लेक्चर पाहिलं तर अतिशय डीपमध्ये आहेत, पण तेवढं सांगून काय फायदा नाही. ओके, कारण मुंबई उच्च न्यायालयाला GS मध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारतात आणि हेच वारंवार काही याच्यातले रिपीट पण झालेले आहेत. ओके, तर GS बद्दल आपण पूर्ण तुमची हमी घेतलेली आहे मी, आणि त्याप्रकारे व्हिडिओ पण मी करायचा प्रयत्न करत आहो. आणि तुम्हीही प्रोत्साहन करा. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला जरूर शेअर करा. चला तर आज धन्यवाद. ओके.